श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अधिक मासानिमित्त श्रीकृष्णवात 33 पदरीची कशी करायची ते दाखवणार आहे. अधिक मासामध्ये ती वात अवश्य सर्वांनी एकदा तरी लावावी किंवा 3 दिवस लावावी. आज मी तुम्हाला ती वात कशी करावी, त्यासाठी काय काय लागते सगळं दाखवते. सरकी काढून घेतलेला कापूस आहे, विभूती लागते, थोडं दूध लागतं, हळद कुंकू लागतं. चला तर मग आता श्रीकृष्ण विष्णू वातसुद्धा म्हणते त्या वातीला करून दाखवते मी कशी करायची. पहा आता. अगोदर आपल्याला असं थोडा कापूस घ्यायचा आहे, हाताला विभूती लावायची अशी आणि असा दोरा काढून घ्यायचा आहे. एका हातानं अशी पीळ घालायची, एक साईडलाच पीळ घालायची, एका हातानं थोडा ढिला दोरा सोडायचा आहे असा, आणि एका हातानं असं पीळ घालत घालत आपल्याला वडायचं आहे. कुठं असं थोडा जास्त कापूस असलं तर काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एका हाताने एक साईडनंच पीळ घालत राहायचं आहे. आता हे एक काडी घेतली मी, या काडीला असं आपण हे गुंडाळायचं. कोणी गुंजाटं करतं, कोणी गुंडाळतं. हे असं गुंडाळून घ्यायचं. इकडं एक हातानं पीळ घालायचं, एक हातानं गुंडाळायचं, म्हणजे ते दोरा तुटत नाही. आता इथं पीळ घातलेल्या जागी आपल्याला असं थोडंसं तोडून घ्यायचं आहे आणि अजून थोडासा असं कापूस लावायचा इथं ह्या साईडला. इकडंच पीळ घालायची आणि ह्या पीळ घातलेल्या जागी आपल्याला असं धरायचं आहे. परत विभूती लावायची अशी बोटाला, ह्या 2 बोटाला विभूती लावायची आणि ह्या दोन बोटाने आपल्याला अशी पीळ पाडायची. एक साईडनंच पीळ पाडायची, इकडं कापूस सोडायचं आहे. हळूहळू हळूहळू अशा प्रकारे. कुठे जास्त कापूस दिसला अशी पीळ घालायची इकडं. अशा पद्धतीने आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. असं परत इथून तोडायचं आहे. तोडल्यामुळं इथं कापूस असं व्यवस्थित बसतो, कारण की आपण अशी पीळ घातलेली राहते. पीळ घातलेल्या जागी दुसरा कापूस बसत नाही. परत असंच करायचं आहे. एका हातानं ओढायचं, एका हातानं पीळ घालायची आणि असं गुंडाळायचं. आता हे दोरा काढून घेतलेला आहे. आता ह्याच्या वाती करून पाहूया. कापूस काढून घेऊया. आता बघा असं धरायचं आहे. हे 1 झालं, हे 2 आणि हे 3. हे बघा, हे असे पीळ घालायची याला. आता ही झाली 3 पदरीची एक वात. हो का, इथून असं आपल्याला तोडायचे. अशा प्रकारे ही वात झाली. आता आपल्याला अशा किती वाती करायच्या, तर 11 वाती करायच्या. 1, हे 2 आणि हे 3. सगळ्या समान करायच्यात वाती आपल्याला. 1, 2, हे 3. एक, 2, 3. अशा आपल्याला 11 वाती करून घ्यायच्यात. हे झाले आपल्या 11 वाती. आता ह्या वातीला आपल्याला एक एक करून घ्यायचं आहे. हे 1, 2, हे 3,
ही 4, ही 5, ही 6, ही 7, ही 8, ही 9, ही 10 आणि ही 11. हे झाले 11 वाती. हे झाले 11 वाती. आता ह्या मध्यभागी आपल्याला हे दोरा, आपण जे दोरा काढलेले आहेत ते गुंडाळून घ्यायचे. असं करून एक अशी गाठ पाडून घ्यायची अशा प्रकारे. आणि इथून आता तोडून टाकायचे हे आपल्याला. इथं आपल्याला आता थोडा कापूस लावायचा. थोडा कापूस घ्यायचं आहे, असं दूध लावायचं आहे हाताला आणि हे कापूस इथं आपल्याला असं लावून घ्यायचं आहे. आणि ही जे आहे ती वात आता आपल्याला ही अशी करून घ्यायची वेगवेगळी. हे सगळ्या पाकळ्या पाकळ्या अशा वेगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या. अशा प्रकारे आपल्याला ही कृष्णवात, विष्णुवात हिला म्हणतात. अशा प्रकारे ही वात करून आपल्याला लावायची आहे. त्याला आपण हळद कुंकू लावून घेऊया. अशा प्रकारे ही वात आपली तयार आहे. आता आपण लावून घेऊया. आता आपण ही वातीला भिजून घेऊया. अशी आहे ही श्रीकृष्णवात. हिला विष्णुवातसुद्धा म्हणतात. अधिक मासामध्ये सर्वांनी एकदा करावी आणि लावावी. खूप पुण्य प्राप्त होतं आणि खूप सोपी आणि एकदम साधी सोपी वात आहे. सर्वांना यासारखी आहे, करून बघा. मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला विष्णुवात, श्रीकृष्णवात? आवडली असेल तर लगेच करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटला व्हिडिओ. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.